नमस्कार. विचार करा, भारतासारख्या प्रचंड देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक मुलाला एकाच दर्जाचं शिक्षण देणं शक्य आहे का? हे एक प्रचंड मोठं कोडं आहे. आणि समग्र शिक्षा अभियान हे सरकारनं ते कोडं सोडवण्यासाठी टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आपल्याकडे या योजनेची सविस्तर माहिती देणारे कागदपत्र आहे. आणि आज आपण ह्याच पावलाची चिरफाड करणार आहोत. तर ही योजना नक्की आहे तरी काय? म्हणजे प्री प्रायमरीपासून थेट 12वी पर्यंत सगळ्यांना एकाच छताखाली आणायचं? हे ऐकायला तर खूपच मोठं आणि महत्त्वाकांक्षी वाटतंय, पण हे प्रत्यक्षात काम कसं करतं? यामागचा मूळ विचार काय आहे? चला याची उकल करूया. तुम्ही कोडे हा शब्द वापरलात तो अगदी अचूक आहे. आणि या कोड्याचा एक महत्त्वाचा भाग सोडवण्यासाठीच मे 2018 ह्या योजनेची सुरुवात झाली. पण याची खरी गंमत याच्या नावामागे दडलेली आहे, समग्र. समग्र म्हणजे होलिस्टिक. अगदी बरोबर. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. पूर्वी काय व्हायचं की प्राथमिक शिक्षणासाठी सर्व शिक्षा अभियान होतं, माध्यमिकसाठी माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तिसरीच योजना होती. अच्छा. म्हणजे एकाच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाचे 3 वेगवेगळे तुकडे होते, जे एकमेकांशी फारसे बोलत नव्हते. म्हणजे एकाच रस्त्याचे 3 वेगवेगळे भाग, पण मध्ये पूलच नाहीत, असं कायचं? उत्तम उदाहरण आहे. यामुळे व्हायचं काय की 8वीत आलेला विद्यार्थी 7वी पर्यंत नक्की काय शिकलाय याचा माध्यमिक विभागाला अंदाज नसायचा. बरोबर. शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम शाळेतल्या गरजांशी जोडलेला नसायचा. समग्र शिक्षा हा या तुटलेल्या साखळीला जोडण्याचा पहिला मोठा आणि सिस्टमॅटिक प्रयत्न होता. उद्देश फक्त 3 योजना एकत्र करण्याचा नव्हता, तर विद्यार्थ्याचा वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ते 18व्या वर्षापर्यंतचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो अखंडित आणि सलग करण्याचा होता. ठीक आहे. म्हणजे प्रशासकीय सोयीपेक्षा शैक्षणिक सलगता हा यामागचा मोठा विचार होता. याची घोषणा तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी 24 मे 2018 रोजी केली होती, असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे. हो. पण प्रत्येक मोठ्या योजनेमागे एक मोठं ध्येय असतं. याचं ध्येय काय आहे? या योजनेचं ध्येय थेट जागतिक पातळीशी जोडलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांची जी शाश्वत विकास ध्येय आहेत, म्हणजे SDGs, हो. त्यातील ध्येय क्रमांक 4, सर्वांसाठी समावेशक, न्याय्य आणि दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करणे, हे जागतिक उद्दिष्ट गाठणं हे या योजनेचं मूळ लक्ष्य आहे. हे ध्येय तर खूप मोठं आणि आदर्शवादी वाटतं. सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण हे वाक्य आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय. बरोबर. पण या योजनेने ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती 3-4 ठोस, मोजता येण्यासारखी उद्दिष्ट समोर ठेवली? म्हणजे सरकारला नक्की काय बदल अपेक्षित आहे? चांगला प्रश्न आहे. पहिलं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक निष्पत्ती, म्हणजे लर्निंग आउटकम्स सुधारणे. लर्निंग आउटकम्स? हो. म्हणजे मुलं फक्त परीक्षा पास होत नाहीत ना, तर त्यांना विषय खरंच समजतोय का हे पाहणे. दुसरा, शाळेत मुलामुलींमध्ये किंवा वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये जी दरी आहे ती कमी करणे. तिसरं, व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे, जेणेकरून मुलं फक्त पदवीधर न होता त्यांच्या हातात काहीतरी कौशल्य असेल. आणि चौथं, शिक्षण हक्क कायदा म्हणजे RTI ॲक्ट राज्यांमध्ये प्रभावीपणे लागू होतोय की नाही यासाठी त्यांना मदत करणे. ठीक आहे. आता ह्या सगळ्यासाठी पैसा लागतो. एवढी मोठी योजना चालवण्यासाठी आर्थिक नियोजन कसं केलं जातं? आर्थिक सहभागाबद्दल बोलायचं झाल्यास यात केंद्र आणि राज्यांमध्ये पैशांची वाटणी होते. सर्वसाधारणपणे केंद्र सरकार 60 रुपये देतं, तर राज्य सरकारला 40 रुपये द्यावे लागतात. 60-40? हो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती? काही राज्य जसे की ईशान्य भागातील किंवा हिमाचल, उत्तराखंड सारखी डोंगराळ भागातील, त्यांच्याकडे स्वतःचे आर्थिक स्रोत कमी असतात. बरोबर आहे. त्यांना शिक्षण व्यवस्था चालवणं अवघड जाऊ नये म्हणून केंद्र सरकार तिथे जास्त जबाबदारी उचलतं आणि 90 रुपये स्वतः देतं. राज्याला फक्त 10 रुपये उभे करावे लागतात. अरे वाह! म्हणजे हे वन साईज फिट्स ऑल धोरण नाहीये. राज्यांची आर्थिक आणि भौगोलिक परिस्थिती बघून त्यात बदल केला जातो. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. हो ना. कारण अनेकदा दिल्लीत बनवलेल्या योजना स्थानिक पातळीवर याच कारणांमुळे अयशस्वी ठरतात. तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी एका खास रणनीतीवर भर दिलाय, जिला 2T रणनीती म्हणतात. 2T म्हणजे टीचर आणि टेक्नॉलॉजी. अगदी बरोबर. या योजनेचा गाभा या 2 शब्दांमध्ये आहे. पहिला T म्हणजे टीचर, शिक्षक,
शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण द्या, त्यांना सक्षम करा, कारण वर्गातला खरा बदल तेच घडवू शकतात. हां. आणि दुसरा टी म्हणजे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. शिक्षणाला अधिक सोपं, रंजक आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणं. म्हणजे एक सक्षम शिक्षक आणि त्याच्या हातात योग्य तंत्रज्ञान हे या योजनेचं यशाचं सूत्र मांडलं गेलं आहे. अगदी. ठीक आहे. म्हणजे आपण ध्येय आणि संरचना समजून घेतली, पण हे सगळं कागदावर खूप छान दिसतं. प्रत्यक्षात शाळेतल्या मुलांपर्यंत किंवा शिक्षकांपर्यंत हे पोचतं कसं? म्हणजे मुलींना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय त्यासाठी नक्कीच काय केलं जातंय? आपण आता प्रत्यक्ष उपक्रमांवर येतोय. मुलींच्या शिक्षणासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणजे KGBV ही योजना आता या अभियानाचा भाग आहे. अच्छा, KGBV. हो. यात विशेषतः वंचित घटकांतील मुलींसाठी 6वी ते 12वी पर्यंत निवासी शाळेची सोय आहे. म्हणजे त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची सगळी सोय एकाच ठिकाणी. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ऑपरेशन डिजिटल बोर्ड असा एक उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे. हो. ऑपरेशन डिजिटल बोर्ड म्हणजे प्रत्येक वर्गात एक मोठा स्क्रीन लावणं इतकंच मर्यादित नाही. म्हणजे फक्त टीव्ही लावून शिक्षण सुधारत नाही. बरोबर. त्या स्क्रीनसोबत त्याला जोडलेलं डिजिटल कंटेंट, ते वापरण्यासाठी शिक्षकांना दिलेलं प्रशिक्षण, या सगळ्याचा तो एक भाग आहे. याशिवाय माहिती गोळा करण्यासाठी योडिसे नावाची एक प्रणाली आहे, जी देशातल्या प्रत्येक शाळेची, प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देते. युडिसे. यामुळे योजना कुठे पोचती आणि कुठे नाही हे कळायला मदत होते. बरोबर. अगदी. इथे काही छोटे पण महत्वाचे आकडे दिसतात, जसं की गणवेशासाठी प्रति विद्यार्थी 700 रुपये अनुदान आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वर्षाला 3,500 रुपये. हे आकडे महत्वाचे आहेत कारण ते थेट परिणाम करतात. हो. आणि यात अजून एक बारकावा आहे. दिव्यांग विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत दरमहा 200 रुपये अतिरिक्त अनुदान दिलं जातं. अच्छा. हे छोटे वाटणारे बदल मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करतात. आणि शिक्षकांसाठी, म्हणजे आपल्या पहिल्या टी-साठी काय? शिक्षकांसाठी NISHT नावाचा एक महाकार्यक्रम सुरू केला. याला महाकार्यक्रम म्हणण्याचं कारण म्हणजे हा जगातला शिक्षकांसाठीचा सर्वात मोठा प्रशिक्षण कार्यक्रम मानला जातो. जगातला सर्वात मोठा? हो. कल्पना करा, देशातल्या लाखो शिक्षकांना एकाच वेळी एकाच प्रकारचं आधुनिक प्रशिक्षण देण्याची ही योजना आहे, जेणेकरून गावाच्या शाळेतला शिक्षक आणि शहरातला शिक्षक एकाच पातळीवर विचार करू शकेल. आपण या योजनेचे फायदे आणि उद्दिष्ट पाहिले, पण एवढी मोठी योजना राबवताना नक्कीच काही आव्हानं उभी राहत असतील. नक्कीच. जसं की आपण टेक्नॉलॉजीबद्दल बोललो, पण दुर्गम भागात जिथे वीज आणि इंटरनेटची सोय नाही, तिथे डिजिटल बोर्ड कसा चालणार? किंवा निधी वेळेवर पोहोचतो का? याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काही माहिती आहे का? हा अत्यंत महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आव्हानं नक्कीच आहेत. पहिलं आव्हान तुम्ही सांगितले तेच आहे, डिजिटल दरी. कागदावर स्मार्ट क्लासरूमची संकल्पना उत्तम आहे, पण ज्या शाळेत 20 दिवसातून 4 तास येते जाते, तिथे त्याचा काय उपयोग? त्यामुळे पायाभूत सुविधांची कमतरता हे एक मोठं आव्हान आहे. आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दल काय? NISHTA कार्यक्रम मोठा आहे, पण प्रशिक्षणाचा दर्जा सर्वत्र सारखा असतो का? तो दुसरा मुद्दा. लाखो शिक्षकांना प्रशिक्षण देणं हे संख्यात्मक उद्दिष्ट आहे, पण ते प्रशिक्षण किती प्रभावी ठरतं, शिक्षक वर्गात त्याचा कितपत वापर करतात, हे तपासण्याची एक मजबूत यंत्रणा अजूनही पूर्णपणे विकसित झालेली नाही. म्हणजे अनेकदा प्रशिक्षण म्हणजे फक्त एक सोपस्कार होऊन बसतो. बरोबर. आणि तिसरं आव्हान आहे निधीचं. केंद्र सरकार निधी देतं, पण तो राज्यांकडून शाळांपर्यंत वेळेवर पोहोचतो का, यात अनेक अडथळे येतात. त्यामुळे अनेक उपक्रम फक्त निधीअभावी रखडतात. म्हणजे योजना चांगली असूनही अंमलबजावणीच्या पातळीवर अनेक अडचणी आहेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेत काही बदल करण्यात आले, बरोबर? हो. ऑगस्ट 2021 मध्ये समग्र शिक्षा 2.0 सुरू झालं. हो. आणि हे दाखवतं की योजना स्थिर नाहीये, ती गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करत आहे. समग्र शिक्षा 2.0 मध्ये यातील काही आव्हानं दूर करण्याचा प्रयत्न दिसतो. काय आहे त्यातले मोठे बदल? सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल म्हणजे थेट लाभ हस्तांतरण, म्हणजे DBT. DBT? हो. गणवेश, पुस्तकं किंवा इतर गोष्टींसाठी मिळणारे पैसे आता थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केले जातात. यामुळे मध्या स्तरावर होणारा विलंब किंवा भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होते. DBT म्हणजे थेट लाभ हस्तांतरण. ही कल्पना पारदर्शकतेसाठी चांगली आहे,
पण यात एक धोका नाही का? कोणता? समजा गणवेशासाठी आलेले पैसे पालकांनी दुसऱ्याच कुठल्या तरी गरजेसाठी वापरले तर मूळ उद्देश सफल होईल का? यावर काही विचार झालेला दिसतोय का? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि हे डीबीटी समोरचं एक मोठं आव्हान आहे. यावर उपाय म्हणून जनजागृती करणे आणि या निधीचा वापर कशासाठी करायचा आहे यावर लक्ष ठेवण्याची एक स्थानिक यंत्रणा उभी करणे यावर भर दिला जात आहे. पण हे आव्हान कायम आहे. दुसरा कोणता महत्वाचा बदल आहे 2.0 मध्ये? दुसरा मोठा समावेश आहे निपुण भारत अभियानाचा. याचा एकच स्पष्ट उद्देश आहे, इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मुलाला मूलभूत वाचन, लेखन आणि गणित यायलाच हवं. अच्छा, पायाभूत साक्षरता. अगदी. कोविड काळात मुलांच्या शिक्षणाचं जे नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी हे खूप महत्वाचं पाऊल आहे. आणि विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबद्दलही काहीतरी नवीन दिसतंय. पारख नावाचं राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र. हो, पारख म्हणजे PARKH, परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. खूप मोठं नाव आहे. हो, पण हे नावच सगळं सांगतं. आतापर्यंत आपलं मूल्यांकन फक्त परीक्षेतील मार्कांवर अवलंबून होतं. पारखचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचं, कौशल्याचं आणि सर्वांगीण विकासाचं मूल्यांकन करणं. म्हणजे तो फक्त उत्तरं पाठ करतोय की त्याला संकल्पना खरंच समजली आहे हे तपासणं. एकदम बरोबर. आणि जे शिक्षण प्रवाहातून बाहेर पडले आहेत त्यांचं काय? त्यांच्यासाठी ही एक महत्वाची तरतूद आहे. शाळाबाह्य झालेल्या 16 ते 19 वयोगटातील मुलांना राष्ट्रीय मुक्त शाळा प्रणालीद्वारे म्हणजे ओपन स्कूलिंगद्वारे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यावर भर दिला जातोय. जेणेकरून त्यांचं शिक्षण अर्धवट सुटणार नाही. हो, आणि डिजिटल शिक्षणाचा विचार करता दीक्षा नावाच्या पोर्टलला खूप महत्त्व दिलं गेलंय. दीक्षा पोर्टल हे नक्की काय आहे? दीक्षा म्हणजे शिक्षकांसाठीचं एक राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म. तुम्ही याला शिक्षकांसाठीचं YouTube किंवा नेटफ्लिक्स म्हणू शकता. जिथे त्यांना शिकवण्यासाठी लागणारे व्हिडिओज, लेसन प्लॅन्स, ट्रेनिंग मॉड्यूल्स असं सगळं साहित्य मिळतं. कोविड काळात तर या पोर्टलने खूप महत्वाची भूमिका बजावली. म्हणजे समग्र शिक्षा 2.0 हे अधिक तंत्रज्ञानस्नेही आणि अधिक थेट परिणाम देणारं पुढचं पाऊल आहे. हो, आणि झालेल्या चुकांमधनं शिकलेलं. तर आज आपण समग्र शिक्षा अभियान या व्यापक योजनेचा सखोल आढावा घेतला. शिक्षणाकडे तुकड्यांमध्ये न पाहता एक सलग प्रवास म्हणून पाहणं, शिक्षक आणि तंत्रज्ञान या 2 इंजिनांवर भर देणं आणि अंमलबजावणीतील आव्हानं स्वीकारून समग्र शिक्षा 2.0च्या रूपात स्वतःला अद्ययावत करणं हे या योजनेचं सार आहे. हा एक प्रचंड मोठा आणि अजूनही सुरू असलेला प्रयोग आहे. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपण पाहिलं की ही योजना शिक्षक आणि तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित करते. पण या दोन्हींचा यशस्वी संगम साधण्यातलं सर्वात मोठं आव्हान कोणतं असू शकतं? तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकाची जागा घेण्यासाठी नव्हे, तर त्याला अधिक सक्षम करण्यासाठी कसा करता येईल, जेणेकरून वर्गातलं मानवी कनेक्शन तुटणार नाही, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.